महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला सुरुवात झाल्या। विदर्भातील उर्वरित जागांवर आज चर्चा होणार आहे। या बैठकीला अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत। कोण कोण नेते उपस्थित आहेत त्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत। मात्र विदर्भातील उर्वरित जागांवर देखील आज चर्चा होणार आहे। बैठकीला अनिल देसाई, आमदार जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात देखील उपस्थित आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। खरं तर आता आपण या संदर्भातली माहिती पाहिली। एकंदरीत 250 जागांवरती एकमत झालेलं आहे। हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। यामध्ये विजय वडेट्टीवार दिसत आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, हे सर्व नेते त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत। जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीकडून, तर काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई हे देखील त्या ठिकाणी आहेत। अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यामध्ये या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। जागा वाटपाची बैठकीची प्रत्येक दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। जितेंद्र आव्हाड देखील त्या ठिकाणी आहेत, खासदार संजय राऊत आहेत, अनिल देशमुख आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो काही जागांवरून तिढा होता, या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं। एकंदरीत अद्यापही 38 जागांवर चर्चा प्रलंबित आहे, त्या ठिकाणचा निर्णय होणं बाकी आहे। मात्र 288 जागांपैकी 250 जागांवरती एकमत झालं आहे। त्यामुळे त्या ठिकाणचे उमेदवार आता कुठल्या पक्षाला ती जागा दिली जाणार हे निश्चित झाले। मात्र उर्वरित जागेचा तिढा आणि त्या संदर्भात सध्या महाविकास आघाडीची या बैठकीत चर्चा सुरू आहे। यामध्ये अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत। त्यामुळे उर्वरित काही जागा आहेत त्यामध्ये नेमकी काय चर्चा केली जाते, विशेषतः मुंबईतल्या प्रमुख जागांच्या बद्दल काही मतमतांतर त्या ठिकाणी पाहायला मिळत होते। त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतल्या जागांसाठी आग्रही होता। त्यामुळे आता या जागेसंदर्भात नेमके काय निर्णय घेतले जातात, त्या ठिकाणच्या जागा वाटपामध्ये ती जागा खरंच शिवसेना या पक्षाला दिली जाते की त्यामधल्या काही जागांवरती काँग्रेस पक्ष आग्रही होता, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची नेमकी काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। विदर्भातल्याही बऱ्याच जागांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक सध्या सुरू आहे, त्याची दृश्य देखील आपण लोकशाही मराठीवरती पाहिलेली आहेत। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि या ठिकाणी एकंदरीत सध्या काय या बैठकीसंदर्भातले अपडेट आहेत, कारण आताच आपण माहिती पाहिली होती 250 जागांचा तिढा सुटलाय। उर्वरित काही जागांसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। मीनाक्षी, नक्कीच आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। एकूणच आपण पाहतोय की शिवसेनेच्या छात्र गटातून संजय राऊत असतील, अनिल देसाई हे उपस्थित आहेत बैठकीसाठी। यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून जयंत पाटील, अनिल देसाई, अनिल देशमुख यासोबतच जितेंद्र आव्हाड हे उपस्थित आहेत। सोबतच काँग्रेस पक्षातून नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा विजय वडेट्टीवार हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत तिन्ही पक्षातले उपस्थित आहेत। मात्र काल आपण पाहिलं तब्बल 6.5 ते 7 तास ही बैठक चालली आणि त्यानंतर आपण पाहतोय की अद्यापही विदर्भातील उर्वरित जागांवरचा तोडगा जो आहे तो सुटलेला नाहीये। तर एकूणच आज देखील चर्चा होणार आहे, कारण एकूणच काल देखील आपण पाहिलं तर 78 जागा ज्या आहेत याच्यावरती एकमत होत नसल्याचं देखील कळत होतं आणि त्यामुळे विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील काही जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जागेचा तिढा जो आहे तो सुटत नाहीये। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये ही चर्चा होते। काल देखील मॅरेथॉन बैठका ज्या आहेत सुरू होता आणि आज आपण पाहतोय की पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे आज तरी या उर्वरित जागांवरचा तोडगा जो आहे तो सुटतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच मीनाक्षी, या संदर्भातले नेमक्या काय अपडेट आहेत या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी तुझ्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट्स आपण घेणार आहोत। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।